हकीकत खुद के मुंह से खुद से निकला. कोणतं पुण्य केलेलं? मी कोणतं पाप केलेलं की तू माझ्या आयुष्यात आली? तसं मी परत काढ आता. स्टार्टिंगची क्लिपच नाहीये. अच्छा हे मिश्रण मस्त नाही. आणि हे मिश्रण स्टार्ट कुठे? तो बोलतोय जर मला मम्मीची व्हिडिओ काढायला नाही जमली तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे का? मी तुमचे व्हिडिओ तुमचे ब्लॉग करेल, मम्मीची व्हिडिओ मी नाही काढू शकत तर काय प्रॉब्लेम आहे का असं बोलतोय तो कंटिन्यू. तिला बोलतोय मला बोलतोय. तो या कारणाने आपण मम्मीचा रेसिपीचा चॅनल जो आहे तो बंद करतोय. मला कळत नाही की आपल्या मम्मीचं चालू केलं तर करूया म्हणून. सोड ना त्याचा विषय. मग तू काय बोलला मला मग करायला? मी नाही बोललो, तूच बोलली चालू करायला. जाऊ दे, मी काढेन व्हिडिओ. ते रे व्हिडिओ नको काढू तू ते. तुला काय म्हणजे? हा, पण झालं रे. मला ना मगाचपासून लय तहान लागली. का माहितीये का? याचा चेहरा बघून म्हणजे तुला बघून ऑलरेडी मी या गर्मीमध्ये एकदम हे होतं आणि तुला बघून मी अजून जरा असं गरम गरम, कारण तू खूप हॉट आहेस ना तर असं गरम वाफ मारते तर मला तहान लागते. मॅनेजिंग सिच्युएशन. गाइस मी कशी दिसते सांगा मला. आणि मी सुद्धा. कौन है ये लोग? कुठेच लेके जा रहा है ये? आय एम गोइंग इन पाणी इन वॉटर इन 1 मिनिट. फोटोशूट करतो मस्त मस्त. मला माझ्या इंस्टाग्रामला जाऊन बघा फोटोज व्हिडिओज आणि मेकअप ट्युटोरियल सुद्धा कोमल खरात युट्यूब चॅनलवरती आलेला आहे. प्लीज बघा. पोरण तोंड बघितलं कसं केलं? पोरं लहान बरोबर चिडवतात आपल्याला. इतने तेजस्वी लोग हैं हमारे पास. शिंबूड नाही रे, शेंबूड नाही मी नाही मला. नवीन साडीचं उद्घाटन. नवीन साडी दी काय माणूस असेल ना. लय गरम होते, थंड पाण्याने तोंड धुतलं. गाईज मला खूप सारे व्हिडिओज बनवायचे होते पण मी अनफॉर्च्युनेटली नाही बनवले. काय झालं, काय बोलली? खूप सारे व्हिडिओज बनवायचे होते पण नाही बनवले. का? कारण की बापरे, गेल्या 2 तासापासून काय करते मग? पण मला असं आवडलंच नाहीये. मग तुला असं फक्त आवडण्यासाठी आता तू असं इकडचा आवडणार video काहीतरी कर ना. आता म्हणजे इकडचा एखादा video. असा आवडणारा फोटो काढ ना आणि एखादी अशी चांगली बरं मी आवडणारी पोज video काढ ना. देणार तुम्ही लोक काढणार आहे ना. मग आम्ही नाही काढत, आम्ही हाताची घडी घालून बसलोय 1.5 तासापासून. मला नाही आवडलं. मग तुला काय आवडलं? मला सिरियसली नाही आवडलं. मग तुला काय सिरियसली मी आवडलं? एवढी तयारी केली, एवढी साडी एवढा वेळ मेकअप केला आणि मग व्हिडिओ नाही आला तर मग मला कसं तरी वाटतं. मला असं वाटतं वेस्ट केलं. अरे बाबा येडी आहे का रे? सिरियस आहे भावा. 1.5 तासापासून काय करते? काय करते तू 1.5 तू दे तासापासून? काढून मला. हा? दे काढून काय काढून देऊ? व्हिडिओ हे दे रे, ड्रॉप करील. दे ना. खरं बोलते. हा. मग काय करत होते मगाचपासून? नाही जाणार. सिनेमॅटिक मध्ये काढत होते तर ब्लर हेलो आयफोन वाल्यांना कॉल कर. हेलो, क्या 17 निकाला नकली? इतना वीडियो निकाला तभी भी मेरे बीबी का एक भी वीडियो नहीं आया. क्या फालतूगिरी. काय बोललं मग? काय ना बोलतो, क्यों लिया तुम लोग ने? तुम्हारी गलती है. अरे ब्लॉग मला आता दिसलं की ब्लॉग चालू आहे. सिरियसली आंधळा नवरा केला यार मी काय. तू एक टाइम मला जाडा बोलशील तर मला चालेल, पण आंधला बोलू नको, कारण मला आंधला बोलता येत नाही. आंधळा नाही. आंधळा. आंधळा बोलले. ए काय यार खोटं. खरं बोल मी काय बोलले. आंधळा बोलले का? आंधला बोललीस तू. आंधळा बोलले मी. तू चुकीचं बोलतो. ऍक्च्युली मला आंधला बोलता येतंय, आंधला नाही. तोंडावर खोटं बोलतोस तुम्ही. आंधळा बोलले. हा, मी तू तेच बोलतोय की तू मला आंधला बोलली. नाही तोंडावर खोटं बोलतो. आंधळा बोलले. आंधला आंधळा बोलले मी. आंधला. मला आंधळा नवरा भेटलाय. Oh my God, मला वरतून बोबडा पण नवरा भेटला. आंधळा पण बोबडा पण. अगं बाई काय करतो जाऊ.
बाप हिला वाटते ऐकून घेतो तर लय मला झाडा म्हणते आंधळा म्हणते बोबडा म्हणते. झाड चालेल आपल्याला काही विषय नाही एवढा. आंधळा नवरा एवढा पण बोबडा झाडा नाही. नवरा म्हणजे विचार करा अरे देवा. आणि तू काय लय भारी आहे का काय? मला बोलता पण येतं. हा? लय भारी मला आहे का तू? दिसतं पण लय भारी आहे का तू? हे भारीच आहे. काय धड तोंडाचे तू लय भारी आहे का? तुले भारी आहे का? तुले भारी हा डायलॉग ह्यांचाच हा, काय धड तोंडाचे ह्यांचाच डायलॉग आहे. काहीतरी म्हणजे असं सुंदर तोंडाला पण आम्ही असंच बोलतो हा लाडाने. लाडाने म्हणतो म्हणून मी याला बोललो काय धड तोंडाचे लाडाने. बरं आहे बाबा बोलून. आम्ही असं कोणाला बोलून नाही घेत. ए बाबा काढ व्हिडिओ लय पण माहिती बाबी तू किती लक्की ना एवढी सुंदर बापरे एवढी. कोणतं पाप हकीकत खुद के मुंह से खुद से निकला. कोणतं पुण्य केलेलं मी कोणतं पाप केलेलं की तू माझ्या आयुष्यात आली? कोणतं पुण्य खरं सांग. अरे जो लोक दिखता है वो दिखता बोलतात नहीं किती है. सोमवार केले असतील बाबीने जेणेकरून अशी बायको भेटली यार shit. तुझं म्हणणं मी लय बेकार आहे. नाही रे मला आंधळा आणि बोबडा भेटला बाकी काही नाही. सुंदर आहे पण आंधळा आणि बोबडा. मग तू सोडू शकतेस या आंधळ्या आणि बोबड्याला. सोडायचा विषय नाही काढायचा समजलं ना. मग तूच बोलते ना हा, तू सोडू शकते जर तुला एवढा त्रास आहे माझा तर. सोडलं जा 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 जेली आपली जिंदगी जा. जा जा, मग. क्या करते का? जा. मरते जा 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 जग आपली स्वतःची जिंदगी जा. काय जगू जगून देशील तेव्हा जगेल ना. हे सोडल्यावर पण जगून देणार नाही. असल्यावर पण जगून देणार नाही मेल्यावर पण जगून देणार नाही. जर जगाचं असेल तर लग्न करू नका, जर मरायचं असेल तर नक्कीच लग्न करा. चल ना कुठं चाललाय बोलत अरे बोलत? बाबा, तू- व्हिडिओ काढायचाय कोण समाधी. अरे मग काय ते वरती आलं एवढं. काय टेंगुळ आलाय. नाही, मग जमिनीला जायचं की टिंगूळ आला नाही? असं नाही, जायचं की नाही असं विचार आला मला. हाताडशील हा ते. हे आता ना क्लोजअप शूट घे सरळ तू क्लोजअप शूट घे आणि जवळ मला बोलते चल ना, तू तिथं बस. मला आणि बोलते तुम्हाला सरळ. बघायला पाहिजे हे बाजूला. बघा हे बघा ही रिस्पेक्ट आहे नवऱ्याची. धक्के मारून पलवते डायरेक्ट बसते धक्के तू. मारून हे बघ. पलवते. पळवते मी पळवतच नाही मला मी पळवते. चल. एक कर ना चाय बनवली आहे वरती. ए बाबा वरती चाय बनवली वाट बघतोय चल ना. मम्मी सोबत प्लॅन करायचं आता. हे बघू वरत कसं शूट करतोय. करंजा बनवत आहेत मम्मी करंजा आणि आम्ही मस्त स्मेल येतो करंजाचा. काय बोलतोय? मस्त स्मेल येतो. हे बघू वरत कसं शूट करतोय. आता असं वाटतं खाऊ करंजी. आणि तुला ह्याचा काय प्रॉब्लेम आहे ना आपल्या गव्हाच्या मधल्या. हा काय नाही आता मैद्याचा विषय नाही पडत. तिला पण घे ना. हा वरत हे कसं काढलंय. तिला काय घेतलं नाही मम्मी. हा तुला घेतलंच नाही. मग असंच करतो काय माहिती त्याला काय काय करतो तो कसं कॅमेरा धरतो काय हे बघ. तर रेसिपीच दाखवतो दिसतात. का असं घेतलं का असं घेतलं बरं. कारण जे शंकरपाळीमध्ये पण माझे एंडला घेतले आणि शेवटला घेतलं इथे. तेव्हा तुला कंटाळा येतो का करायला. बापरे एकदा पण चेहरा नाही घेतलाय मम्मीचा. स्टार्टिंगला फक्त घेतलं परत. तसं ए, नाही. मम्मी परत काढ आता. स्टार्टिंगची क्लिपच नाहीये. हा? स्टार्टिंगची क्लिप नाहीये. तेच तर बोलतोय हे काय. आणि दोन चालू नव्हती गेली काय व्हिडिओ. व्हिडिओ चालू नव्हती केलेली. अय्या स्टार्टिंगची क्लिप नाही बरं दादा. माझी मेहनत फुकट झालं तो ओरडतो खरं. मला खूप वाट होतं मला राग येतो असं केलं.
आणि मी खूप मेहनतीने आणि खूप मी आनंदाने करत असते. मी असं भेटणार दाखव बाबी. इंट्रो नाही केला. 2-3 क्लिप पण नाही आल्या तेव्हा. दाखव ना मला पण. घे. आता असतं चालू तेव्हाच बघायचं असतं. इंट्रो कोण केलास? असं हे नाही केलं रे वरत. स्टार्टिंगला तर ती नाही केली. चालू केलं वेलकम बॅक वगैरे. चालू केलं डिलीट झाला असेल. हा व्हिडिओ डायरेक्ट. अय्या तिला सांगायचं हे डायरेक्ट. अच्छा मिश्रण बसता नाही आणि हे ते मिश्रण कुठे स्टार्ट कुठे स्टार्टिंग दाखवता नाही. हा पीठ मळतच कुठे पीठ मळलेलं डायरेक्ट मिश्रण आहे. काहीच नाही ते. चालू केलं होतं ना. हे डायरेक्ट चालू आहे. मिश्रण आहे केलं तर चालू ते स्टार्टिंगला. त्याला सांग नको काढू नंतर. एवढं डायरेक्ट हे चालू केली. ते पण- अय्या इथं कट झालं म्हणजे खाली. अच्छा खाली रेकॉर्डिंग झालं हा मळायचं. मग हे काय काढलं पण एवढंच घेतलंय तुला हे बघ. त्यानंतर डायरेक्ट सगळं हे एवढं इंट्रो नंतर सगळं दाखवतानाच घेतलंय. आहे ना पीठ मळायची आहे पीठ मळायची दाखव पीठ मळताना बघ. तुला एवढं दाखव. ते पिठाचं सारण हे पण भावा तिला पण घे. तिला असं नको ते करू. नव्हतं डिलीट आहे व्हिडिओ. ते कोणती व्हिडिओ डिलीट आहे? कोणती व्हिडिओ नाही आली? स्टेप बाय स्टेप बघायचे व्हिडिओ. सगळ्या तर घेतलेल्या आहे. आत्ताच मी भाषण दिलंय ना तेव्हापासून त्यांनी स्टार्ट केलं मला घ्यायला असं. मग आता रवा भाजला हा, झाला. हा. ये चलो भाई देखो अब मैं क्या करता हूँ. आज बस कुजबुज करू नको. तुला जे काय बोलायचं ना तोंडावर तिला बोल. माझा काय संबंध आहे? माझ्या एकट्यावर येऊ नको तू. माझा काय मला संबंध आहे? एकट्याला अशी कुजबुज करू नको. त्याला जाऊन तोंडावर बोल. पण माझा काय संबंध? मग तो बोलतो तुला आणि तू मला सांगते मला एक समोर बोल. काय बोल आता मम्मीला तूच. का बोलला तू हिला? असं त्याचं का म्हणणं बोलला? आहे की ना तुम्ही लय टाइम घेता असं म्हणणं आहे त्याचं. कुठे मी काय बा- स्टार्ट केलं सगळं तयार पटापट तयार करते बोलतो माझी बाकीची कामं आहेत ती राहतात आणि अशी किरकिर करते. ताईला बोलतोय. तिला बोलू ना मला कशी कुजबुज करतो. तसं तर माझा पण संबंध आहे. माझा पण संबंध नाही त्याचं बोलायचं. मला पण मी बोलायचं. तुला सांगतोय तू मला सांगते. काय झालं? तुला काय बोलली का मम्मी? नाही काय बोलू. Edit माझं वगैरे तुला म्हणजे आम्ही हे पण बोलू नको की व्हिडिओ नीट घे वगैरे. देख रहे हो. तुला हे पण नाही बोललं पाहिजे आम्ही. तसं काय नाही. मग काय हसतो कशाला? अरे डायरेक्ट बोल असं काय हा. नाही करत. काही टेन्शन घेऊ नको. नाही तसं काय नाही. मग काय विषय काय तो बोलतो मम्मी नुसती एडिटिंग साठी मागे लागते माझ्या. घाई करते आणि वरून काढताना पण किरकिर झालं असतं. काढताना मी कायच काय तोंडावर बोल ना. आम्हाला नको बोलू भावा. बघ तिला नाही, काय उलट झालं. मी त्याला व्हिडिओ एकेकांची बघ किती वेळ घेतात कोमल. मी त्याचा वेळ पण वेस्ट करेन सगळं रेडी करते आणि मग मी त्याला बोलवते. नाही तो म्हणतोय की मी आजच मी थोडी भडकली ते पण बोलले काय ते घेतलं नाही नाही पण म्हणून. तुला आम्ही काय सांगितलं ते की मी तिचा कधीच चेहरा वगैरे घे. कारण बरोबर आहे तिचा चेहरा हा. बघूनच व्हिडिओ जाते. आणि स्टार्टिंगला घेतलं तर याचा अर्थ असा नाही की फक्त सामग्रीसाठी घेतलाय. तिने ड्रेस घातलाय कशासाठी हा, घातलाय. तेच मम्मी मॅक्सी घालत होती की नाही. तो म्हणतो एडिटिंगला लवकर एडिटिंग करायला सांगते. मग ते तुम्ही लोक सांगा कधी टाकायचे. मी काहीच नाही बोलणार. बस तुम्ही ठरवा. मी काहीच नाही त्याला टाक बिग मी काहीच नाही. मला वाटतं जाऊ ते बंद कर चॅनल. लय किरकिर करतोय ते. हे पागल आहे. मग आता काय आता कसं करणार? एवढं एवढं टाकले बोलू नको पण. हा? एवढं पण नाही बोललो पण. मग तिला तू सांगतोय ते मला सांग ना तोंडावर. मला वाईट वाटलंय असं तिला बोललेला.
नाही असं नाही, तुला जर असं जास्त काम वाटत असेल तर मग तू आपला ब्लॉग नसतो तेव्हा एडिटिंग कर. काय जेव्हा आपल्या घरातला फॅमिलीचा ब्लॉग नसतो तेव्हा एडिटिंग कर, मला तेव्हा टाक. नाही आपल्या कुठं एवढं ब्लॉग नसतं आपले. बॉब कोमलचे कुठे चालू आता त्या दिवशी येऊन बघ कसा बोलला. तू काय बोलली की मी कुठे बोलली की माझं तोंड नको घेऊ. तो बोलला कसं की त्यांना तोंड दाखवायला आवडत नाही. ना आता तू बोलल्यापासून मी घालते पण dress. तोंड दाखवल्यावरतीच जाणार ना. रेसिपी कोणाची समजलं पाहिजे ना. बिना तोंड दाखवते थोडी आणि जाणार तुम्ही आहे. दोघंच बोलत होते की तुमच्या तशा रेसिपी जाणारच नाही, तुम्ही तोंड हा दाखवा तोंड दाखवा. तोंड दाखवूनच सांगा. म्हणून मी चेंज करायला लागली, कारण मला ते अवघड आहे चेंज करणं. तर हा, मी बरोबर. स्वतःसाठी हे करते. किती किचन मध्ये गरम होतं, मग आज एसी लावली म्हणून काय काय? घाम नाही माझ्या चेहऱ्यावर ना, ते घामाने भरतो, लाल लाल चेहरा होतो माझा. नाही मी काय म्हणते, जेव्हा आपले घरातले ब्लॉग नसतील ना, फॅमिली ब्लॉग, तेव्हा मग एलईडी करून टाकू दे त्याला. ते तुम्ही ठरवा. मग आता तसं चालतं का तुला तर बघ, मी काहीच नाही बोलणार, बस तुला टाक बी तर तू बघेल बस तू बस मी काढतो तुझी व्हिडिओ. राहू दे. नाही असं काय चाल. लेकिन तू कर भी क्या सकता है यार. हाँ मैं कर क्या सकता हूँ. मैंने है ना फैसला किया है. करेक्ट फैसला किया. तू कुछ नहीं कर सकता. आपल्याला आम्हाला सांगण्यापेक्षा मला आता तू काहीतरी बोलवत आणि पटकन मी जे आहे आली. ते ते उभं आहे. राहून तू बोल, खरं बोलवत नाही, नाही. काहीच नाही. तो बोलतोय जर मला मम्मीची व्हिडिओ काढायला नाही जमली तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे का. हा. मी तुमचे व्हिडिओ तुमचे ब्लॉग करेन. मम्मीची व्हिडिओ मी नाही काढू शकत तर काय प्रॉब्लेम आहे का असं बोलतोय तो कंटिन्यू. तिला बोलतोय मला बोलतोय. आता सरळ तुला सांगितलं, आता काय करते ते तुम्ही बघा. पण बोल चॅनल बंद हे करून बघ, टाक. एक मिनिट, मला एवढंच समजतं, तू बोलला म्हणून मी चॅनल चालू केला. तो त्यांनीच आयडिया कोणी दिली, त्यांनीच दिली. खरं सांग. पण जेव्हा तुझी पण त्याच्या- आवड होती. मी हा, बोललो माझी म्हणून पण नाही आवड केलंय. होती. मी बोललो म्हणून मला चॅनल हेच चालू कळत केलं. नाही. तो त्याला काय प्रॉब्लेम आहे मला हेच कळत नाही. तुला सांग जे आहे ते डायरेक्ट तोंडावर सांग. एलईडीचं बोलते, तुला घाई करते तर ते पण बोलली ना, मी नाही बोलणार. तुला जेव्हा वाटेल तेव्हा टाक. तू 15 दिवसांनी टाक, 10 दिवसांनी टाक, बस चालेल. 8 दिवसांनी टाक. मग आता अजून मी काय बोलू? मी काढून ठेवील, तू टाक कधी टाकायची. सांग काय आलं. तूच आयडिया दिली की तुम्ही खोला म्हणून, तुम्ही करा म्हणून, आणि आता तूच असं करतो. एंड करून टाक. बोल तरी तुला. एंड हे मम्मी एंड करून टाक. काय करायचंय आता. करायचं आधी. करायचं नाही का अर्धवट नुसतं दाब. हे घे. सांग, कापून तळा येताना दाखवायचं करून टाक एंडला. कसं. नाही मी घेतो बाकी तुझा. एंड करायचं ना तुला. कधी बोलला अरे येडायचं रे हा. पलट्या काय खातो. तोंडाला बोल ना. पलट्या काय खातो. एंडचं कुठे बोलला एंड कधी होईल, जेव्हा कापून फ्राय करेल तेव्हा एंड होईल. तेच तर बोलला. आता तुमच्या समोर बोल. बापरे. मग आम्हाला नको बोलू. जे असेल ना तिच्या तोंडावर बोलत जा. बोल बोल. मी रेकॉर्ड करतो. बोल काय बोल. तुला काय बोलायचं तिला बोल. त्यांना काय नाही बोलत. काय कुजबुज कुजबुज काय बोल ना तिला. तोंडावर बोल ना. नाही बोललं की तुला आता. बोल ना तोंडावर बोल. तुला सांगितलं नाही. हे बोल कोमल. तुला काय बोलला. म्हणजे काय बोलला? interest नाही काढण्यामध्ये ते काय बोलण्यामध्ये अर्थ नाही ना. म्हणजे कशाला होते. आता व्हिडिओ काढल्यावरती राहू दे. मग तुझी इच्छा, तुला काढायची आहे, तुझी इच्छा. हा मी मला एवढंच कळतं की मला खूप इंटरेस्ट आहे करण्यामध्ये. मी आळसपणा करत नाही. तूही बघते ना कोमल, पटकन कुठली व्हिडिओ काढायची ना. मी काही लोकांना खूप कामाचा आळसपणा असतो, कंटाळपणा. तुला माझ्यामध्ये दिसतो का कधी करताना? खरंच सांग. नाही. झटक्यात उठते झटक्यात चटकट करते. करते. नाही, खरी गोष्ट आहे. अरे मी खरंच बोलतोय ना. मी कुठे काय बोललो. तर मी कंटाळा करत नाही. मला आवड आहे, मी करते. आवड पण आहे आणि हे मला बोल. चल चल रामायण नको सांगू. बोल. तू काढ पुढच्या वेळेस. हा तू काढ काय बोलला पुढच्या वेळेस. शेवटी बोलला. ऐकलं? व्हिडिओ रेकॉर्ड करायचा. म्हणजे त्याला नाही काढायचे, म्हणजे तो तुला म्हणतो तू काढ मम्मी. लाजून काय बोलतो, डिरेक्टली बोल ना. हा, आपण फ्रीली वागतो, फ्रीली बोलतो की नाही सगळं. मग तुम्हाला बोल ना, मी त्याशी किती फ्रीली सगळं बोलत असते. विचार.
सो गाईज उद्यापासून काकू मला तुमच्या व्हिडिओ ऐका तर बघा आता विषय असं झालाय की वरच शूट करतो आणि वरच एडिट करतो तर त्याला मम्मीचे व्हिडिओ काढायला कंटाळा येतो. मम्मीची व्हिडिओ तर नीट काढत नाही, काही व्हिडिओ काढत पण नाही, क्लिप्स पण घेत नाही तू बंद करतो आणि सगळं मी बोलतो जरा एक मिनिट मध्ये नाही बोलू. नाही मला नाही पटत आहे. तर बोलू तर दे. तू कर ना, तू काढ ना, त्याला जाऊ नाही काढत राहू दे, तू काढ. आता ऐक. बंद नको करू. वरदला एडिटिंग करायला कंटाळा येतो, वरदला व्हिडिओ काढायला कंटाळा येतो. सो या कारणाने आपण मम्मीचा रेसिपीचा चॅनल जो आहे तो बंद करतोय. कारण खूप 5-6 व्हिडिओ झाले आम्ही बघतो वरदचे नखरे, तो नीट काढत नाहीये, नीट एडिट करत नाहीये आणि मम्मीची चिडचिड वाढत चालली आहे. सो आपण बंद करूया. तुला काय बोलायचं बोलू शकतोस, बोल बोल. वरदचे नखरे आणि वरदच फोन पकडलाय आणि त्याला त्याच बोलतोय. अरे बापरे रडते रडते, चॅनल बंद करतो म्हणून रडते. मग असं काय बोलतो चॅनल बंद करताय? एवढं 2-2 फोन आहेत, मग कोणी पण करा ना दोघांमधून आपल्या. जा, तू रडवलंय, मेन तू माणूसच रडवणारा. आणि वरदने पण नाही करायला पाहिजे. मी नाही काय केलं. रडासारखं काहीच नाही, रडते का सर? बापरे काय रडताय? पण तो बोलला बंद करायचं, बंद होणार आहे काय? नाही मला कळत नाही ते आपल्या मम्मीचं चालू केलं तर करूया म्हणून. सोड ना त्याचा विषय. मग तू काय बोलला मला मग करायला? मी नाही बोललो, तूच बोलली चालू करायला. जाऊ दे ना, नाही करायचं नको करू ना, एवढं काय. पण मला करायचंय ना. मग तसं बोल ना, तुला करायचंय. जाऊ दे, मी काढेन व्हिडिओ. दे रे व्हिडिओ, नको काढू दे. व्लॉग आहे ना. नाही हा अच्छा ब्लॉग आहे का? मग ब्लॉग काढणार आहेस तू? मम्मीचाच नाही तुला मम्मीचा प्रॉब्लेम फक्त असं दे. नाही काढ. जाऊ नका, नाही करत आहे बंद. काय पण बोलतो बघा. शेंबुडाला बघ, तू करंजीत जाय. तिकडे बघून सांग त्यांना की आम्ही चॅनल बंद करतोय. आम्ही चॅनल बोल ना मी ना बंद करायचं. शेंबूड मम्मी नीट हात शेंबूड करंजीत जायला. दे. सो अशा प्रकारे नक्कीच कॉमेंट करून सांगा की प्रँक कसा वाटला. तुला काय तेल आहे? तुला काय तर बोलला? नक्कीच कॉमेंट करून सांगा. आणि फायनली माझी मम्मी रडलेली. तिघांनी रडवली मला. रडणार मला खरोखर गेली वाटलं माहिती म्हणजे एवढं. शेंबूड बसू द्या, शेंबूड बसू द्या. तुम्हाला वाईट वाटत म्हणून नाही का बोलत नव्हतं, हसलच होतं मला. परत कसं असं मला लोक बोलू शकते असं की नाही काढणार म्हणून. मी त्यांनीच तर आयडिया दिलेली की नाही चालू करायची. मला माहित तुला खरं वाटलं? मग कशावरनं खरं वाटलं ते सांग. एवढ्या ह्याच्याने बोलवत आणि परत हा पण कुस घडी घडी बोलवतो तुला, तिला बोलवता. बघितलं मी 2 आमची स्ट्रॅटर्जी चालू होती की प्रँक कसा कसं करायचा. वाटलं तुला? मला नाही आवडलं. रडली कशी? एवढं जीवायची चॅनल वर काही एवढा जीव आहे बघा. चॅनल वर किती जीव आहे नक्की बघा आणि नक्की तिच्या ह्या स्टेपमुळे तुम्ही त्यांना जेवढे सबस्क्रायबर्स होतात, कमेंट चांगले येतात, तेवढं त्यांना चांगलं वाटतं. तर तुम्ही त्याला सुद्धा सपोर्ट करा, त्यांना सबस्क्राईब करा त्यांच्या चॅनलला आणि कमेंट पण करा भरभरून की खूप छान करतात आणि त्यांना आवडतं असं ऐकायला. तुला राग आला असेल तर सॉरी, रडवलं असेल तर सॉरी. बघितलं खरोखर रिअली खरोखर मला असं वाटतं. खरोखर कसं एवढं आता 2 दिवस झाले, 4 दिवस झाले टाकते व्हिडिओ आणि चॅनल चालू करून 2 दिवस झाले करते मनापासून करते. आणि लगेच कसं बंद करणार मी? सांग बरं कसं कर. देवा लय भयंकर गोष्ट आहे. मला वाटलं नव्हतं की रडायली. मला पण नाही मला वाटलं. पण काय माहिती, मला वाटलंच नाही की मला वाटलं चालू आहे आपलं मला काय. जेव्हा वाटलं माहितीये
हा ब्लॉग चालू केला नाही म्हणून ब्लॉग मध्ये सगळ्या लोकांना सांगतोय की मम्मीचं चॅनल बंद करतो. म्हणून रडली. अच्छा असा विषय आहे म्हणून रडली. हम लोग लगे ये फ्लॉप होगा. मला पण तेच वाटलं. मला वाटलं यांनी बघतील ना तिथे फ्लॉप होईल की बघितलं रे अरे यार बघितलं आता काय झालं त्यांना कळलं. सो अशा प्रकारे मम्मीचा रेसिपीचा चॅनल लवकरच बंद होणार आहे. नाही रे असं नाही बघायचं. असं नाही. परत तेच चाललंय. परत तेच बोलला बघ परत तेच बोलला. परत नाही तेच गाईस चाललंय. असं नाही होणार. तिला आवडतं तिची रेसिपी लोकांपर्यंत शेअर करायला. असं कधीच होणार नाही. जस्ट प्रँक आम्ही मजा घेत होतो बघत होतो पण की आम्हाला तिचं ही काय idea रिएक्शन नव्हती आहे. की मम्मी रडेल. हा आम्हाला ही खरंच आयडिया नव्हती की मम्मी रडेल. आम्ही फक्त असं बोलणार होतो की अरे मम्मी तुझी ना पहिली क्लिप ह्यानी घेतली नाही आणि एखादी क्लिप आम्हाला डिलीट काय झाली. वाटलं माहितीये का की मम्मी यायला लय ओरडेल. हा वर्डे मला पण तेच काय वाटलं. करतो हे काय करतो म्हणजे लय राग करेल मला असं वाटलं. पण हे भलतंच झालं कारण थोडं सिरियस करावं लागलं. तो घेतो व्यवस्थित. मी त्याला सांगते की माझी स्टार्टिंगची व्हिडिओ माझे जे साहित्य दाखवले ते व्हिडिओ वगैरे घे, परत एंडिंगची व्हिडिओ घे. एवढंच त्याचं चुकलं होतं आज की तो मला घेत नाही. मलाही सुद्धा तर, घेत नाही. तो रेसिपी मध्ये दाखवत कॅमेरा पकडून ठेवतो. मी तेच बोलत होतो की हे आम्ही का काढलं कारण मागच्या वेळी मम्मीने ड्रेस घातलेला आणि एखादी क्लिप मम्मीची घेतली नव्हती तर आम्ही बोललो की का नाही त्याच्यावरती आपण प्रँक करू की मम्मी तुझी व्हिडिओज घेतली नाही फक्त रेसिपीची व्हिडिओ. पण हे आम्ही व्हिडिओ नव्हतो काढणार आम्ही असंच प्रँक करणार Random. मम्मीवरती. म्हणजे असंच बोलणार होते मम्मा अरे, कोमलची आयडिया होती. माझी आयडिया होती ही की फोन बघते मम्मी इंट्रो नाही काढलं का याच्यावर आलं असेल. अरे हे झालं का मी मुद्दामून करणार होते पण त्याचा ब्लॉग घेणार नव्हतो आम्ही. असंच म्हटलं नाही ब्लॉग घेऊ बघू मम्मीचं रिॲक्शन काय असतं. चला बाय भेटू नव्याने नवीन ब्लॉग सोबत परत एकदा बाय.